कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ। दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ। करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां। शाबाशियाँ 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 शाबाशियाँ। मित्रांनो, गौतम जसं मगाशी सांगितलं, डोंगरी तरुणातील आणि भांजी कुटुंबातील आणि अर्थात भगवान भांजी, भगवान नामदेव भांजी यांचा सुपुत्र, त्याच्यातच 28 डिसेंबर 1992 त्या दिवशी ते रुजू झाले आणि त्यानंतर त्याने कधी मागे नाही पाहिलं आणि जवळजवळ 30 वर्ष आणि 8 महिने, बरोबर 30 वर्ष आणि 8 महिने त्याने आपल्या आयुष्यातली इंडियन एअरलाइन्स आणि अर्थातच एअर इंडिया ह्या मोठ्या भव्य अशा चांगल्या कंपनीला दिली. चांगल्या रीतीने आपलं जॉब सांभाळत त्याने आपल्या घरी आपल्या आई वडिलांना साथ दिली, आपल्या मित्र परिवारांना साथ दिली आणि बघता बघता हे दिवस कसे निघून गेले कळलं सुद्धा नाही आणि आजचा दिवस रिटायरमेंटचा दिवस उगवला. जे त्यांच्या नशिबात असतं ते त्यांना मिळतं. मी त्यांच्या उर्वरित आयुष्याकरिता त्यांचा हॅपी रिटायरमेंट लाईफ एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते. आणि आनंद हा आहे की आता संपूर्ण वेळ तो कुटुंबासाठी देणार आहे. आई वडिलांची सेवा तर करतोच, आणखी सेवा करेल. मी त्याच्या आई वडिलांकडनं तर पोचपावती पण घेतली. आम्हाला कुठल्या गोष्टीत दुखवत नाही ते, तुम्ही बसा आम्ही करतो. तर तेही नशीबवान आहेत आई वडील की असे राम लक्ष्मणासारखे त्यांना पुत्र मिळाले. आणि ही विद्युत आणि गौतमी लकी आहेत की असे दशरथासारखे त्यांना आई वडील मिळालेले आहेत. आता माझ्या पप्पाचं कसं बोलू, एक मुलाचं आणि डॅडीचं ना जास्त नातं जमत नाही, पण एक असं आहे आमच्यामध्ये, एक बॉन्ड आहे, एक प्यार आहे, पण ते आम्ही कधी दाखवू नाही. मी एका नाईटला, मी पण एअर इंडियाला आहे, मी नाईटला काम करतो, माझी फ्लाईट असते, मला फ्लाईटला जायचं असते. ते एक मी फ्लाईट करतो, एक अंकल भेटला, तो मी त्याला ओळखत नाही आणि तेवढं हे नाही, मला आला समोरून बोलते, तू गौतम का लडका ना? तुला हा अंकल. ते तो अंकल मला असं म्हणजे बोलतो ना, डॅडीची तारीफ करायला लागला, काय तुझा पप्पा राजा माणूस आहे, हे आहे ते असं बोलतो ना. अनंत पसंत मला जो ओळखत नाही मी त्याला ओळखत, तो बोलते डॅडीच्या मी काय तुझा पप्पा असं आहे, म्हणजे तरी खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. बस मी एवढंच बोलू शकता. आणि डॅडी आम्हाला खूप दिलं, 3 मुलांना आणि सर्व माझ्या आत्या मावशी सर्व भाऊ भांडवांना. मी तसेच माझे मोठे बाबा म्हणजे माझे काका, त्यांच्या वाटणी पण बोलत आहे. ते माझे काका आहे, पण त्यांनी पण ना मला एक लहान मुलासारखं पाळलेलं आहे, मोठं केलं आहे. त्यांनी मला एवढं फिरवलं, बोलूच नको, एवढं काय पाहिजे ते द्यायचा. आमचं एक म्हणजे चांगल्यापैकी बॉन्ड आहे. तर थँक्यू मोठ्या हवा. आमच्या बँकेचे शिपाई वर्ग सुद्धा आलेले आहेत, फक्त गौतम भांजीच्या प्रेमापोटी आलेले आहेत. कारण गौतम भांजीचा जो स्वभाव खरोखर मनमिळाव, साधा स्वभाव, हसरा. जेव्हा जेव्हा कोणत्याही समस्या असतील तर दिल खोला असं म्हणून मी गौतमकडे कधी पण रात्री अपरात्री नाही आहे, तुमच्याकडे मी
जेव्हा जेव्हा मागणी केली मला सर्व त्यांनी मदत केली आणि जो काही आमचं जे काही जे उभं आहे आताच सगळ्यात फर्स्ट मी कोलीनच बोलेन बिकॉज मेजॉरिटी क्राऊड माझा कोलीच आहे. सगळे आता पप्पाची तारीख सगळ्यांनी जो आवरी केली म्हणजे तुम्हाला समजलंच असेल पप्पा कसा आहे. मी पप्पाला आवरच बोलेन काय रिटायरमेंट एंड ना आहे लाईफचा, यो आता का नवीन फेज आहे आणि आपल्याला एन्जॉय करायचं आहे. पप्पाने आमच्या बघी लय केलं, आता आमचा टाइम आहे पप्पाच्या बघी काहीतरी करायचं. मी युगांत आहे, मी त्यांची भावाची मुलगी आहे, पण त्यांनी असं स्वतःच्या मुलीसारखंच मला ठेवलंय. त्याने असं कधीच मला वाटून दिलं की मी त्यांची भावाची मुलगी आहे का काय आहे असं. ते आता त्यांना हेच बोलणार आहे का तुम्हाला हॅपी रिटायरमेंट लाईफ आणि एकदम मस्त एन्जॉय करणार आहे ही रिटायरमेंट लाईफ. सध्याची परिस्थिती अशी आहे की आता त्यांनी पुढचं आयुष्य आपलं समाधान आणि आम्हा लोकांना फक्त फोन करत जावं, म्हणून मी त्यांना अन्नपूर्णा देवी नाही पण अन्नपूर्णा देवता म्हणून त्यांना सांगितलं. कारण ते कधीच कमी पडून दिलं नाही, खाण्याबद्दल कधी एकटे त्यांनी खाल्लेलं नाहीये. सत्कारमूर्ती गौतम भांजी दिलदार, दिलखुलास आणि निर्भीड. कुठल्याही प्रॉब्लेमला घाबरायचंच नाही की कुठलाही प्रसंग येऊ दे. आम्ही लहानपणापासून बघितलं काही कित्येक परिस्थिती आलेल्या आहेत, अडचणी आलेल्या आहेत, पण प्रत्येक वेळेला एक घराचा मोठा खांब, हा खांब बनून ते राहिलेले आहेत. नेहमीच आम्ही बघतो की काही अडचण येऊ दे, कुठला समारंभ येऊ दे, त्यांची एंट्री ना हिरो एंट्री असते आणि शेवटला त्यांचा खिशातून असा हात निघतो ना, मग बोलू नका, सगळ्यांना इथे माहित आहे की त्या कार्यक्रमाला 4 चांद लावायचं कार्यक्रम हे गौतम दादा करतात. अशीच आई वडिलांची सेवा कर, तुमच्या घरची सेवा कर. घरामध्ये तू आता मगाशी मोनिका बोलली तर पण तू ज्येष्ठ म्हणून तुझ्याकडे बघितलं जाते, त्यामुळे ज्या आडी अडचणी कामं असतील त्यावेळेला बिलकुल बरोबर निर्णय घे आणि पुढील आयुष्य तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं चांगल्या फरक कर. त्यांनी एवढी वर्ष जे एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया दोन्ही संस्थांमध्ये जेवढं काम केलं आणि जी त्यांनी पुंजी जमा केली, त्या पुंजीमध्ये जी पुंजी जमा केली ती एका चांगल्या ठिकाणी त्यांनी इन्वेस्ट करून ठेवावी. जैसा आपका स्वभाव है ना तो बोलना बहुत जरूरी बनता है. मतलब जितना भी बोलेगा मैं बहुत ही ज्यादा अच्छे इंसान है. चाचा हम लोग बोलते हैं बचपन से उनको, और हमेशा जब भी डांडा में आते हैं उनको मिलते. इवन इनके बारे में क्या बोलूँ, मतलब आप समझो आज उनका इतना बड़ा फंक्शन है, फिर भी वो मुझे मॉर्निंग में कॉल करके बोलते बेटा आपको आना है. मतलब आप इससे अंदाजा लगा सकते हो कि मतलब इनका नेचर कैसा है, और बिल्कुल मेरे पापा के भाई जैसे ही है. आम्ही दोघी जण आई वडिलांची इतकी सेवा करतो की आम्हाला भावाप्रमाणे असं. स्वाती, तुला कसा गौतम भावला ते सांग जरा मला. आजच्या एवढ्या संपूर्ण आयुष्यात तुझ्या प्लीज गौतम बद्दल 2 शब्द सांग. कपड्याचा शौक आहे, मुलांवर प्रेम आहे, आई बाबांवर प्रेम आहे, बायकोवर पण प्रेम आहे, पण फ्रेंड लोकांवर जास्त प्रेम. तेव्हा त्याला मी पाहिलं किंवा त्याने मला पाहिलं असं बोलतात, पण माझ्या आई बाबांनी केलं, चांगलं केलं. जशी मी ह्याच्याबरोबर जमलो तसं मी अजून फिरत आहे. मी म्हणून खूप फिरत आहे, फॉरेन बिरेन सर्व फिरत आहे, अजून फिरतच आहे. हे माझं खूप नशीब आहे. बघा, जे राजा माणूस आणि राणी माणूस आहे, इथे दिलखुलासपणे त्याने आपल्या गौतमला ओळखलं. गौतमच्या सगळ्या आवडी निवडी तिला माहिती आहेत आणि म्हणून हेच असतं नातं. आणि या यशामध्ये गौतमच्या संपूर्ण 25-30 वर्षाच्या वाटचालीमध्ये स्वातीचा खूप सिंहाचा वाटा आहे. एकदा स्वाती म्हणजे आमची थोडीशी गोगल गाय, पण घरात जरा डॅशिंग बनते, 8 दिवस रागवते. काय तर ठीक आहे, कधी जास्त थोडीशी दारू झाली, कधी पत्ती जास्त झाली, थोडी रागवते. आणि मी अजून बोलतो माझ्या ऑफिस स्टाफसाठी, माझे स्पेशल मित्र माझे CM शिंदे आणि माझे दुसरे माथुराम शिंदे, वाल्मिकी, माझा खास मित्र ज्याने मला खूप म्हणजे आळशी बनवलं असं माझा मनीष ओझा इकडेच आहे. तू पण रडतो मी पण रडतो. हे खूप आमचं एकदम म्हणजे असं माझ्या मुलासारखं त्याला मी सांभाळलं तर ठीक आहे. आणि माझं प्रत्येकावर आमच्या सिक्युरिटी असू दे, कुणी असू दे,
आमचं माझं सर्वांवर एवढं असं माझं काय माहित नाही, मला काय देवाने देणगी दिलेली आहे. कोणी पण आलं, कोण ओळखीचं असू दे नसू दे, मी रोज 1 लिटर दूध घेऊन जायचो आणि ऑफिसला आमचं चहा बनवायचो. भले दिल्लीचे कोण येऊ दे, कलकत्त्याचे येऊ दे, रात्री नाईट शिफ्टला आम्ही त्यांना जरूर चहा पाजायचो. ही माझी काय खासियत मलाच नाही माहिती, ओळख नाही, देख नाही, कोण ओळखीचा नाही, काय नाही. भाईसाहेब चाय पिऊया क्या, आणि एवढे खुश व्हायचे ते लोक की बाप रे बाप. आमचे लाईनचे पवित्रेकर साहेब आहेत, ते आमचे लाईनवाले कधी पण आले की त्यांना आमचं चहा पाणी असायचं. असं एक चहा पाण्याचं एक नातं असं असतं की खूप म्हणजे खूप काही करून जातं आपलं. आणि मला तसंच आमच्या स्टाफने पण खूप प्रेम दिलेलं आहे. आणि आमचे मित्र खास माझे स्पेशल अमृत चिंचय, दर्शन लडगे आणि शशीमध्ये खूप या लोकांनी खूप मदत केलेली आहे मला असं. आणि आमच्या राजपाच्या सर्वच यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत केलेली आहे असं. आणि आपल्या गावातले पण आता माझी मित्रमंडळी पण खूप वाढलेले आहे असं. खाली एकच स्वभाव, काय कोणाची घेणं देणं नसतं, खाली हाय हॅलो, कसा आहेस बाबा, कसा आहेस तू, कसा आहे मावशी, असं ते आपलं बोलून सर्व तेवढंच त्यांना प्रेम असतं. अरे गौतमने मला हात दिली, गौतम मला हात दिली. आमचे तसे रमण काका आता आले की ना माहित नाही मला, त्यांना पण एकदम जीवाने देते आपली काकूती. असं एकदम सर्वजण आमच्या अमरनाथ ग्रुपवाले पण सर्व आणि नरेश कोसा बिसा आमची एवढी मैत्री झालेली आहे की बापरे बापरे म्हणजे विचारून सोय नाही. म्हणजे असं घरचे एकदम त्याच्या घरी आवडून आम्ही खास जेवायला सर्व जातो. म्हणजे असं बिंदास सर्व असं म्हणजे भरपूर लोक असे आहेत की म्हणजे आता किती जण विसरले पण असतील, रागवतील पण माझ्यावर, ते मी त्यांना इथे प्रोग्रामला बोलवलं नाही. बस म्हणजे थँक्यू सर्वांनी आल्याबद्दल. सर्वांनी आता एन्जॉय करा, काय कमी पडलं नाही त्याला माझी खात्री आहे वाटतं मला स्वतःला. आणि जर पडलं ते नंतर बघू आपण, कोणाला जर कमी पडलं तर नंतर सांगा, नंतर परत ते करू. चला थँक्यू व्हेरी मच. तेरे वर्गा ता मैनू कोई दसदा नहीं, मैं तां लाया बड़ा दिल किते लगदा नहीं. तेरे रंग नारा मिले सितारा वे यारा, तेरे बिन मैं तां सारा बेरंग सजना. मानदा नहीं ये दिल तेरे लिए हर पल तेरी खैर मंगदा रहे. तू जो नैना च पिलाया है शराबी रंग लाया, तेरे इश्क च होया मैं मलंग सजना. तेरी डोरियां नू लेके दिल आगे ते बहके अज उठदा है जैसे कि पतंग सजना. तू जो नैना च पिलाया है शराबी रंग लाया, तेरे इश्क च होया मैं मलंग सजना. इश्क करने से जैसे अपने करने लगा है, ये तो आएगा नजर सरेआम. हम दोनों के अलावा कोई और नहीं है, इश्क पन्नों पे है तेरा मेरा नाम. लखवारे जो बोले चाहे तू, इश्क महका तू नहीं चुप रहा. इश्क पर्दों से जैसे अपने करने लगा है, ये तो आएगा नजर सरेआम. तू जो नैना च पिलाया है शराबी रंग लाया, तेरे इश्क च होया मैं मलंग सजना.